हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. MCQ प्रॅक्टिस आपला अप्रोच डेव्हलप व्हावा यासाठी आपण टेलिग्रामला सुरू केलेली आहे. तुम्ही बरेच जण ते सिरियसली घेऊन सोडवाल अशी अपेक्षा आहे. त्यातला हा पुढचा प्रश्न आहे बघा. विशेष आर्थिक क्षेत्र ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो सेज, याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय हा अचूक आहे? सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट येतो की प्रश्न नीट डिकोड करणे. एकदा कळाल्यानंतर त्यातही परत चूक अचूक काय हे नीट समजून घेणे. त्याच्यानंतर खाली ऑप्शन बघू. आता पहिला पर्याय आहे देशांतर्गत गुंतवणूक वाढवणे, सेकंड परकीय गुंतवणूक वाढवणे, थर्ड पर्याय प्रादेशिक असमतोल कमी करणे, आणि लास्ट आहे वरील सर्व. आता इथं विद्यार्थ्यांनी चुकण्याचं प्रमाण बघा किती आहे. मॅक्झिमम जणांनी विचार करून परकीय गुंतवणूक, देशांत गुंतवणूक असा काही आपण विचार करतो तिथं परीक्षेमध्ये हा पर्याय निवडायचा शक्यता जास्त असते. त्यातही अ ब ब क असं कुठलंही काही नाही आहे. आणि मग पर्याय काय येतो आपल्याला? एकंदरीत ज्याला नीट सेज माहिती आहे त्याला लक्षात येतं की अरे दोन्ही फिक्स आहेच, म्हणून आपल्याला वरील सर्वकडे जाता येतं. एकंदरीत ह्याचं कन्क्लुजन असं आहे, कन्सेप्ट नीट माहिती पाहिजे. ॲक्च्युअल एक्झॅक्टली स्पेशल इकॉनॉमिक झोन नेमकं काय, अर्धवट सुपरफिशियल नको. आफ्टर दॅट त्याचे मेन ऑब्जेक्टिव्ह, त्याचे फीचर्स हे फक्त एकच असतं असं नाही आहे. मग गुंतवणूक वाढवणे हे मेन झालं ब्रॉडली, बरोबर का? इन्व्हेस्टमेंट वाढवायची म्हणून तर सेज निर्माण केलं ना आपण. पण मग कुठली गुंतवणूक, आता हा सेकंड पार्ट येतो का नाही? म्हणजेच परत अर्धवट सुपरफिशियल नको आहे आपल्याला. त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह गुंतवणूक वाढवणं आहे, पण देशांतर्गत गुंतवणूक वाढवणं, परकीय गुंतवणूक वाढवणं दोन्ही आहे. मग इथं तोच पॉईंट येतो, देशांतर्गत परकीय. आता ज्याला नीट माहीत नाही त्यांना असं निवडले की पहिला ऑप्शन निवडणार आहे बघा, देशांतर्गत गुंतवणूक. बऱ्याच जणांना हे माहिती की नाही आपल्याला परकीय चलन वाढवायचं आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट FDI वाढवायची, ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मग त्यांनी हा पर्याय निवडलाय. पण ऍक्च्युली दोन्ही पर्याय त्याच्यामध्ये येतात. आणि मग तिसरा हा जो आहे ना न्यू एरिया, न्यू अँगल कधी कधी तुमच्या समोर येतात. पण इथं हा जरी माहिती नसला तरी तुम्हाला दोन जरी माहिती असले तरी इथं फक्त अ ब असं नाहीये, ते दोन्ही येत असल्यामुळे वरील सर्वकडे आपण जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि प्रादेशिक असमतोल कमी करणे म्हणजेच आपल्याला सेज निर्मिती ज्या राज्यात करतो त्या राज्यामध्ये गुंतवणूक वाढते, रोजगार निर्मिती वाढते, आणि तिथलचा जो काही विकासाचा स्तर कमी होता तो उंचावेल ॲज कम्पेअर टू अदर रिजन. मग तोही रिजन ग्रो होईल आणि यालाच आपण प्रादेशिक समतोल म्हणतो. मग तोही इथं पॉईंट लागू होतो. सो दिस इज ऑल अबाउट स्पेशल इकॉनॉमिक झोन क्वेश्चन. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं, त्यासोबत त्याच्यात अजून काही गोष्टी जिथं प्रश्नामध्ये फिरून विचारल्या जातील याही आपल्याला टॅकल करता आल्या पाहिजेत. थँक्यू सो मच.